नमस्कार मंडळी, मी मंदार देवगावकर. आय एम द हेड ऑफ बीजेपी इन्फ्रास्ट्रक्चर सेल ऑफ पुणे. बीजेपी इन्फ्रास्ट्रक्चर सेल तर्फे सर्वांचे स्वागत. आजचा आपण एक विशेष डायलॉग विच इज टॅगलाइन्ड एज पुणे इन्फ्रा डायलॉग्स हा सुरू करत आहोत. आणि आय एम व्हेरी हॅपी टू हॅव दिस डायलॉग with two very prominent people. Hrishikesh Kulkarni sitting next to me here is the managing director of VK Architecture, which is a very well renowned architecture firm in Pune. त्यांच्या शेजारी विकास आपटे. विकास आपटे is the general secretary of BJP Infrastructure Cell of Pune and he is also an infrastructure consultant. आम्ही तिघजण मिळून आज आपण कोथरूड मधील आणि पुण्यातील विविध इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स आणि व्हॉट वी कॅन सी अहेड इन द नेक्स्ट मेनी इयर्स टू कम अहेड हे आपण त्याची चर्चा करणार आहोत. थोडी अनेकांनी बरेचसे प्रोग्राम्स असे ऐकले असतील. व्हिजन डॉक्युमेंट, पुढं काय कसं होणार आहे याच्याबद्दलचा एक आलेख लोकांनी बघितलेला असेल. तर या पुणे इन्फ्रा डायलॉगच्या निमित्ताने तो आलेख प्रत्येक सिटीजन हा स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन कसा त्याच्यामध्ये एक महत्वाचा बदल आणू शकतो याच्यासाठीची ही चर्चा आहे. सो आजचा विषय आपला आहे कोथरूड 2030. हे पुढील 5 वर्षांमध्ये आपल्याला कोथरूड एरियामधील इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल, कसं असू शकेल आणि काय काय इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकतील. आणि ऑफकोर्स इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इम्प्रूव्हमेंट्स या फक्त कोथरूडवरती सीमित राहत नाहीत. पॉलिसी एखादी इम्प्लिमेंट झाली तर ती अख्ख्या पुण्यासाठी होते. त्यामुळे कोथरूड कॅन बिकम अ मॉडेल ऑफ सच काइंड ऑफ डेव्हलपमेंट इन अ शॉर्ट टाइम फ्रेम ऑफ 5 years. फर्दरमोर नुसतं 5 वर्षांचा विचार न करता पुणे हे 2047 पर्यंत कशा टाईपचं असू शकेल हे पण आपल्या या प्रोग्रामच्या निमित्ताने काही ना काहीतरी त्याची चर्चा होईल, काही ना काहीतरी इनपुट्स याच्यामध्ये आपल्याला देता येते. सो विथ दिस इंट्रोडक्शन आम्ही आजचा हा कार्यक्रम, आजचा हा आपला डायलॉग हा सुरू करू इच्छितो. सुरुवातीला मी विकास आपटेला सांगेन की थोडंसं या टॉपिकवरचं अजून पुढचं काही विषय त्याच्या डोक्यातले मांडा. धन्यवाद मंदारजी. मराठी आणि इंग्लिश मध्ये मी बोलीन. आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय आज आपण घेतो आहोत. आपला हा प्रथमच पुणे इन्फ्रा डायलॉगचा पहिला एपिसोड आहे. त्यामुळे अजून आपल्याला बरेच असे एपिसोड करायचे जे आपल्या कोथरूडच्या वोटरशी म्हणा, कोथरूडच्या रेसिडेंटच्या जीवाभावाशी कनेक्टेड असतील या दृष्टिकोनातून. इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की जनसामान्यातलं जो एक डोक्यात येतो की माझे रस्ते कसे आहेत. आणि मग ते पहिला रस्ता म्हणला की खड्डे म्हटलं की फुटपाथ म्हटलं की मग पार्किंग म्हटलं की 2 लेन आहे की एकच लेन आहे. मग तिथे कंजेशन आणि त्याच्यानं येणारे अनेक प्रॉब्लेम्स. त्यालाच अनुसरून मग पुढे आपण थोडं गेलो की मग त्यानंतर येतं की बाबा ट्रान्सपोर्टेशन आहे का. मग पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे, ज्याला की मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट म्हणतो. 2 व्हीलर पण आहे, ऑटो पण आहे, 3 व्हीलर पण आहे, सगळे. मग त्याच्यानं आणखी थोडी सुबत्ता आपली वाढली. ग्राउंड लेवलला न जाता आम्ही आयदर अंडरग्राऊंडने ट्रॅव्हल करतो किंवा एलिव्हेटेड करतो. म्हणून आपल्याकडे अर्बन इन्फ्रा स्पेसमध्ये मेट्रो आली. मेट्रोचे आपण बघितले 10 वर्षात खूप वादविवाद झाले, हवे की नको. पुणेकरला ज्याला सवय आहे 2 व्हीलरवरनं टांग मारली की कुठेही जायला तो फ्री असायचा, तो मेट्रोनं प्रवास करणारच नाही, असं अनेक जनप्रतिनिधीने सुद्धा याच्यावरती खूप व्याख्यानं दिली. पण आजचा जो काही पॉझिटिव्ह आपल्याला फीडबॅक दिसतोय की अनेक पुणेकर इन्क्लुडिंग कोथरूडचे सुद्धा रहिवासी मेट्रोने रेग्युलरली प्रवास करतायत. दे आर व्हेरी हॅपी. त्यांचे काही जे इश्यूज आहेत ते आपण आता आर्किटेक्ट आहेत ऋषिकेशजी, त्यांच्याबरोबर डिस्कस करू. त्यामुळे मी ऋषिकेशजींना असं माझी इच्छा आहे की प्रॉब्लेम सांगणारे खूप लोक आहेत. सकारात्मक दृष्टीने काय चांगले घडले एक शॉर्ट विंडो घेऊया लास्ट 5 yearsचा. त्याच्यात 2 वर्ष कोविडमुळे थोडा त्रास झाला, पण तरी 5 वर्षाचा विंडो घेऊन सकारात्मक बदल. त्यानंतर कोथरूड 2030 कडे वाटचाल करायची तर कुठच्या दिशेने जाते किंवा चुकीच्या दिशेने जाते किंवा बरोबर चालते ते. आणि मग विकसित भारत 2047 तो खूप लांबचा पल्ला आहे. तर या दृष्टीने ऋषिकेशजी तुमचे आम्हाला मत जरूर सांगा. नमस्कार, ऋषिकेश कुलकर्णी. इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुणे हे तसे बघायला गेले तर परस्पर विरोधी असल्यासारखंच चर्चा नेहमी केली जाते. पण आम्ही ह्या विषयाबाबतीत ऍक्च्युली ऑन द ग्राउंड कन्सल्टंट म्हणून म्हणा किंवा बाकीच्या काही
गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर असं वेगवेगळ्या लेवलला काम बरेच वर्ष आता करतोय आणि गेल्या 10 वर्षातल्या कामामध्ये आम्हाला तरी खूप म्हणजे सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा बऱ्याच इंटरेस्टिंग कामांमध्ये सहभाग घ्यायला मिळाला, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आता जसं विकासजी म्हटले तसं सकारात्मक कुठल्या गोष्टी झाल्या तर पहिली त्याच्यामधली तर 100% मेट्रो आहे. कारण मेट्रो खूप वर्ष पुण्यात यायला हवी होती, पण ती 2014 नंतरच का झाली तर आम्हाला तरी असं वाटत नाही की ती काही जादू आहे. त्याच्यामध्ये एक 100% सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि त्याच्यामधले जे कोणी निर्णयक्षम लीडर्स होते आणि आहेत त्यांचा डेफिनेटली त्याच्यामध्ये एक प्रकारचा इम्पॅक्ट आहे आणि त्यामुळे ते होऊ शकलं असं आम्हाला नक्की वाटतं. तसंच कोथरूड मधून आम्हाला कितीही फीडबॅक कसाही मिळाला तरी सुद्धा ऑन ग्राउंड बघायला गेला, नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्स बघायला गेला तर मेट्रोला फॅन्टॅस्टिक रिस्पॉन्स आहे आणि तो रिस्पॉन्स येण्याची वाट न बघता जी तिसरी खरं तर सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे जी ईस्ट आणि वेस्ट कनेक्ट करेल हिंजवडी ते शिवाजीनगर, ती PMRDA वेगळ्या तत्वावरती, गव्हर्नमेंट फंडेड अशी नाही पण वेगळ्या तत्वावरती जी करायला घेतली त्याचा स्पीड जर का बघितला तर तो भारतातला सगळ्यात फास्ट आणि ती माझा असा अंदाज आहे की ह्या वर्षाच्या एंडपर्यंत नक्कीच चालू होईल. आणि त्याच्यानी एक जे बेसिक जाळं ईस्ट वेस्ट आणि काही प्रमाणात पिंपरी चिंचवड, स्वारगेट आणि असे जे कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश होईल त्याच्यामुळे अजून भरपूर प्रमाणात लोक मेट्रो 100% वापरतील. दुसरा आम्हाला जो एक खूप महत्वाचा वाटतो की सकारात्मक बदल जो झाला तो एक माइंडसेटमध्ये झाला. कारण लोकांना आता लक्षात यायला लागलं की असे जे काही मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरती फक्त चर्चा होत नाही, ते ऍक्च्युली होतात. त्यामुळे आज जर का कुठली तरी पॉलिसी आली आणि ठरवलं की हे प्रोजेक्ट करायचंय किंवा करणार असं जाहीर जरी काय झालं तरी एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे आता लोकांमध्ये की हे होणार, कारण का झालंय हे त्यांना दिसलंय. तसंच स्मार्ट सिटीच्या बाबतीत पण खूप कॉन्ट्रोवर्सी झाल्या, पण ऍक्च्युली जर का ऑन ग्राउंड बघायला गेलो आपण तर आज जिथे कुठे त्या स्मार्ट सिटीच्या खालचे प्रोजेक्ट झाले तिथे तुम्हाला आज अगदी स्पष्टपणे कधीही तुम्ही गेलं तरी उघड्या डोळ्यांनी दिसतं की ते जे काही गव्हर्नमेंटने पैसे खर्च केले त्याचा उपभोग कोण करतं, त्याचा फायदा कोणाला होतो तर नागरिकांना होतो. आणि अख्ख्या शहरातलं फॉर एक्झाम्पल एक छोटी गोष्ट म्हणजे आहे मोठी खरं तर पण छोटी गोष्ट की सगळ्या स्ट्रीट लाईट्सचं LED कन्व्हर्जन झालं. त्या सगळ्या स्ट्रीट लाईट्सचं LED कन्व्हर्जन झाल्यानंतर त्याचा कंट्रोल हा कमांड अँड कंट्रोल सेंटरमधनं होऊ शकतो, काही प्रमाणात होतो. सो त्याच्यामुळे बऱ्यापैकी एनर्जी जी लागत होती पूर्वी तो खर्च बराच कमीच होतो. सो अशा ज्या काही रिअल टाइम आम्ही ज्याला म्हणतो की मेजरेबल आणि क्लिअरली अपरंट सक्सेसेस आहेत त्या आपण इन अ वे ऍटलिस्ट ऍब्झॉर्ब केल्या पाहिजेत. इफ नॉट वी शुड सेलिब्रेट. आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये तर 100% अजून खूप नवीन गोष्टी होणार आहेत. ऑलरेडी ही आधी तिसरी लाईन संपायला यायची आहे, पण लगेच पुढचे आधीच्या 2 लाईन्सचे एक्सटेन्शन्स, अजून 2 लाईन्सचं पुढचं सगळं काम म्हणजे DBRचं, टेंडरिंगचं सगळं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तिसरं एक जरा थोडंसं सगळ्यांचं काय म्हणू आपण, पुणे आणि कोथरूडकर एस्पेशली टेकड्या. सो पुण्याच्या टेकड्यांचं किती म्हटलं तरी त्याला आता परमनंट प्रोटेक्शन परत मला असं वाटतं की 10 वर्षात गेल्या म्हणजे 2014 नंतर हे का व्हावं, तर त्याला एक काय परत मी म्हणतो जादू नाही आहे पण निर्णयक्षम लीडर्स असल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर बायोडिव्हर्सिटी पार्कला आता परमनंट प्रोटेक्शन मिळालं. बायोडिव्हर्सिटी पार्कचं जे रिझर्वेशन आहे त्या बाबतीतल्या पॉलिसी थोड्या अशा डळमळीत होत्या किंवा असं करूयात मग तसं करूयात, मग त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही करता येईल, त्याच्यामध्ये परमिशन्स मिळतील का वगैरे. आता इट इज व्हेरी क्लिअर इन द पॉलिसी सिन्स 2020 की नाही ते हँडओव्हरच करायचे आहेत, त्याच्यामध्ये झाडच लागतील, बायोडिव्हर्सिटी पार्क्स होतील, त्याच्या बाबतीत गव्हर्नमेंटच ते करेल, असं दुसरी कुठली एजन्सी करणार नाही. सो आता हा विषय मे बी सगळ्या सिटीजन्सना माहिती नाही, पण ह्या माध्यमातून सगळ्यांना जर का कळलं तर एक कॉन्फिडन्स आहे ना त्याच्यामध्ये. अजून एक महत्वाचा विषय की पाणी, आय थिंक बाकीच्या बऱ्याचशा शहरांपेक्षा पुणे आणि एस्पेशली पुणे महानगरपालिका याच्यामध्ये आपलं पाण्याचं कन्झम्पशन पर कॅपिटा जे आपण म्हणतो, पर कॅपिटा पर डे, हे जे नॅशनल स्टँडर्डनी खरं तर 135 पाहिजे आणि त्याच्यामधली खरं तर व्हर्जिन डिमांड 80-90 लिटरच असते.
पण ऍज पर पुण्याचाच एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट हे 238, 243 वगैरे असेल. सो पर कॅपिटा कन्झम्पशन आपण ऑलरेडी डबलच्या आसपास आहोत किंवा थोडेसे डबल जास्तच होत व्हर्जिन वॉटर डिमांड जर का आपण बघितली तर. त्यामुळे पाणी आहे. सो आता आम्ही जे पॉप्युलेशन प्रोजेक्शन म्हणतो पुणे मेट्रो रिजनचं पॉप्युलेशन अशी अपेक्षा आहे की इन द नेक्स्ट 5 years विल डबल और विल गो क्लोजर टू 1.5 crores. ते जरी का झालं तर आणि सगळ्यांना हा खूप एक ज्वलंत काळजी असते की पाणीच नाही किंवा पाणी पुरणारच नाही. आत्ताच पाणी आपण जर का रिझनेबली व्यवस्थित वापरायचं ठरवलं और ऍटलिस्ट नॅशनल स्टँडर्ड प्रमाणेच वापरायचं ठरवलं तरी सुद्धा आपली पॉप्युलेशन डबल झाली तर तेवढं पाणी आहे. आता डिस्ट्रीब्युशन किंवा लास्ट पॉइंट पर्यंत ते पाणी पोचणं ह्या गोष्टी आहेत, इश्यूज आहेत विच विल गेट सॉल्व्ह. त्याच्यावरती कामं चालू आहेत. पण मला असं वाटतं की शहरात राहणाऱ्या लोकांनी आणि शहरात नव्याने येणाऱ्या सिटीजन्सनी नागरिकांनी याच्या बाबतीत अशी खूप काळजी करू नये. कारण का क्लिअरली फक्त आपण जर का पाणी कॉन्शियसली वापरलं आणि 135 म्हणजे नॅशनल स्टँडर्डला जरी का आलो तरी सुद्धा डबल द पॉप्युलेशन आपण सस्टेन करू शकतो. सो अशा खूप छान छान खरं तर गोष्टी आहेत आणि अजून होणार आहेत असं दिसतंय. कारण का त्याच्यासाठी एक स्पेसिफिक काहीतरी प्लॅन आहे, स्ट्रॅटेजी आहे. मग त्या प्लॅन आणि स्ट्रॅटेजी मधनं काहीतरी पॉलिसीज येतात, मग त्याच्यामधनं प्रोजेक्ट्स येतात आणि प्रोजेक्ट चांगले होत आहेत त्याचा कॉन्फिडन्स लोकांना तर यायला लागलाय. एक याच्याशीच रिलेटेड मी 2 रादर मुद्दे मांडतो. एक म्हणजे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर सेलचं म्हणून स्मार्ट सिटीचं जेव्हा आम्ही थोडा स्टडी केला तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिसइन्फॉर्मेशन होती की अरे ही काय स्मार्ट सिटीचं लक्षण आहे का असं. म्हणून मग आमचा एक गट हा तेव्हा संजय कोलते स्मार्ट सिटीचे सीईओ होते, त्यांच्याकडे जाऊन आम्ही मिटिंग केली की नक्की काय करता, काय काय इनिशिएटिव्ह स्मार्ट सिटी तर्फे आहेत. त्यामुळे त्याची वॉर रूम सारखाच त्यांनी जो सेटअप केलेला आहे तेव्हा आम्हाला कळलं की अशा टाईपचं काहीतरी आहे. इमर्जन्सी बटन्स हे सिग्नल्सला त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत फॉर डिस्ट्रेस्ड कॉल्स आणि कोणीतरी तिथं अटेंड करताय वॉर रूम मध्ये. ऑफकोर्स हे माहीत नसल्यामुळे बरेचसे त्याच्यामधली मिसइन्फॉर्मेशन आहे. पण इट्स व्हेरी गुड टू नो आणि अंडरस्टँड की अशा टाईपचे इनिशिएटिव्ह आपल्याला काही ना काहीतरी येताना दिसत आहेत. फक्त त्याच्याशी रिलेटेड मला एक जरा प्रश्न पडला की आता मेट्रोचा आपण बोललो की मेट्रो बद्दल चांगलं का म्हणतात सगळे लोक. ऑल एस्केलेटर्स आर वर्किंग, वरती गेल्यावरती तिकीटिंग सिस्टम एकदम परफेक्ट आहे. मेट्रो त्या टाइमला पर्टिक्युलर जे लिहिलेलं असतं टाइमला ती येते, त्या टाइमला सुटते, त्याचे दरवाजे सगळे व्यवस्थित चालत आहेत आणि इट टेक्स यू टू दॅट डेस्टिनेशन विदाउट एनी हॅसल. आणि त्यामुळे मेट्रो ही सर्वांना आवडायला लागलेली. ॲज अन अर्बन प्लॅनर मला एक प्रश्न असा वॉन्ट टू आस्क यू इज की पुण्यामधले रस्ते, आता रस्त्यांवरनं जाणं हे हॅसल फ्री एक्सपिरियन्स अजून तरी नाहीये. येस देर आर लिमिटेशन्स, कोथरूड मधलं पॉप्युलेशन असेल, लँड ॲक्विजिशन रिलेटेड काही इश्यूज असतील, पण कोथरूड सारख्या डेन्सली पॉप्युलेटेड एरियामध्ये रस्त्यांचं प्लॅनिंग असं होऊ शकतं का गिव्हन द करंट लिमिटेशन्स की मला एक हॅसल फ्री रस्ता नॅव्हिगेशन करता आलं की मी गाडी काढली आणि मला सगळे सिग्नल्स व्यवस्थित चाललेले आहेत सगळे, असं पॉसिबल आहे का? इज देअर एनिथिंग मोर दॅट नीड्स टू बी डन की मे बी फुटपाथची काय विड्थ कमी जास्त करायची गरज आहे का काय? व्हॉट एक्झॅक्टली फ्रॉम अ अर्बन प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू इन अ डेन्सली पॉप्युलेटेड एरिया लाईक कोथरूड? थोडं 2 पावलं मागे जातो. आय थिंक क्वेश्चन, हा प्रश्न तर सगळ्यांच्याच मनातला आहे की रस्त्यांवरती हॅसल फ्री एक्सपिरियन्स. आता आम्ही जेव्हा अर्बन प्लॅनिंगचा विचार करतो किंवा सिटी प्लॅनिंगचा विचार करतो तेव्हा 2 मेजर थॉट्स आहेत अक्रॉस द वर्ल्ड आणि ते फंडामेंटल थॉट्स. डिझायनिंग द सिटी फॉर पीपल और डिझायनिंग द सिटी और प्लॅनिंग द सिटी फॉर व्हेकल्स. आता हे असं ब्लॅक अँड व्हाईट कंपार्टमेंटलाइज नाहीये कारण का दोन्ही ऍक्च्युअली करायलाच लागतं, पण प्रायोरिटी कशाला द्यायची. सो एक बरेचसे युरोपियन प्लॅनिंगचे जे काय नॉर्म्स आहेत ते क्लिअरली तिथे कोणी जर का गेलं असेल आणि बरेच जण आपण आता जातो पण प्रायोरिटी इज ऑलवेज पीपल अँड दॅट इज वाय तुम्ही सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचं जाळं प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे लॉस मध्ये चालत असेल तरी सुद्धा आणि व्हेकलची डिपेंडन्सी खूप कमी असते. अमेरिकेत किंवा मिडल ईस्ट, म्हणजे मिडल ईस्ट मधलं बरंचसं प्लॅनिंग अमेरिकन प्लॅनर्सनी केलंय म्हणून सुद्धा असेल. इट इज डिपेंडंट ऑन द व्हेकल. म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्ही कुठेतरी चालत असाल तर ऑल्सो यू कॅन बी फाईन फॉर जेवॉक. म्हणजे क्लिअरली द सिटीज आर नॉट डिझाईन्ड ओनली फॉर द पीपल और प्रायोरिटायझिंग द पीपल. काही आता झाल्याच. सो आता हे 2 वेगवेगळे थॉट्स आहेत.
त्याच्यामध्ये आम्ही जो थॉट प्रिस्क्राईब करतो किंवा आम्ही ज्याला प्रिस्क्राईब पेक्षा सबस्क्राईब करतो, आम्हाला ज्याला सपोर्ट करावा असं वाटतं, इज डिझायनिंग द सिटीज फॉर पीपल. सो व्हेकल्सची प्रायोरिटी खरं तर कुठल्याही शहरामध्ये जर का आपण कमी केली आणि लोकांची प्रायोरिटी वाढवली तर तो हॅसल फ्री एक्सपिरियन्स लवकर होऊ शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट की आम्ही म्हणजे मी एस्पेशली याच्यावर खूप भर देतो बऱ्याच लोकांबरोबर चर्चा करताना, एस्पेशली स्टुडंट्स आणि यंगस्टर्स जे पुढचे भावी सिटीजन होणार आहेत, की सिटीज आणि हॅसल फ्री ऍक्च्युअली डझंट गो टुगेदर. तरी व्हाय डज अ सिटी हॅपन? अर्बनायझेशन कुठनं होतं? अर्बनायझेशन हॅपन्स बिकॉज ऑफ अ ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी. आणि इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, तर तुम्ही जॉब करणार आहात, बिझनेस करणार आहात, किंवा तिथं एक इकोसिस्टम आहे किंवा ऑपॉर्च्युनिटीज मिळतील असं एक वातावरण आहे, तर हार्ड वर्क इज देअर. सो अँड दॅट इज द रिझन वाय यू आर इन अ हरी टू गो समवेअर ऑल द टाइम. इव्हन दो असं काय तिथे जाऊन खूप ते नाही झालं तर काय खूप आभाळ म्हणजे फाटणारे असं काय नसतं, बट यू आर ऑलवेज इन हरी बिकॉज यू वॉन्ट टू डू हार्ड वर्क. आणि याच्याशीच एक जो फेमस डायलॉग आहे कुठेतरी असाच वाचला, एव्हरीवन इज इन हरी बट नोबडी रिचेस ऑन टाइम. एक्झॅक्टली. सो अँड दिस इज कॉमन अक्रॉस द वर्ल्ड. सो फक्त आपल्याकडे असं नाही, आता आपल्याकडे हॅसल थोडं जास्त असेल. सो रिड्युसिंग द हॅसल इज डेफिनेटली पॉसिबल आणि आपण ते करू शकतो, त्याचं प्लॅनिंग पण करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये प्लॅनिंग करत असताना आर्टेरियल रोड्स आणि नॉन आर्टेरियल रोड्सचं जर का प्लॅनिंग व्यवस्थित केलं आणि आर्टेरियल रोड्सवरती आम्ही ज्याला ऑन स्ट्रीट पार्किंग म्हणतो किंवा ऑन स्ट्रीट बिझनेसेस हे जर का आपण काढू शकलो, तशी काहीतरी पॉलिसी आणू शकलो, तर त्याच्यामध्ये रिड्युसिंग द हॅसल हे भरपूर प्रमाणात होऊ शकतं. आता जे मेन हॅसल असतं की मोठे जे रस्ते की जिथून खरं तर ट्रॅफिक फ्लो शुड बी फास्टर ऑर स्मूथर, त्याच्यात सेकंडरी आणि टर्शरी लेवलच्या रस्त्यांवरती इट इज नॉट एक्सपेक्टेड ऑल्सो. पण हे मेन जे रस्ते असतात त्याच्याच वरती जर का ऑब्स्ट्रक्शन्स येत राहिले, लोक उभं राहतात आणि उभं राहून कुठल्या तरी छोट्याशा एका शॉपमध्ये जात आहेत, छोट्या शॉपमध्ये काहीतरी खात आहेत किंवा तिथून काहीतरी घेऊन येतात, तोपर्यंत त्यांची गाडी तिथंच आहे. दिस विल क्रिएट अ लॉट ऑफ डिस्टर्बन्स इन द स्मूथ फ्लो. त्यामुळे आर्टेरियल रोड्सवरून आपल्याला जर कधी पॉलिसी आणता आली की वी रिमूव्ह द स्मॉलर रिटेल, यू कॅन हॅव द बिगर साईज रिटेल. Why? Because bigger size retail requires some parking within the building or in a multi-story car parking lot or a parking lot somewhere near. When you say arterial road, for reference, आपल्या इथले कुठले कर्वे रोड बिकम्स 24 meter wide and more. सो आता आपल्या इथल्या एरियामधले कुठले कुठले? सो कर्वे रोड, पौड रोड, हे 2 मेन रोड्स आहेत. त्याच्यानंतर आय थिंक कनेक्टिंग रोड्स मध्ये आतमधला जो आपला भिंडे गॅरेज वरून येणारा रस्ता आहे किंवा पौड रोडला पण जे ऑफशूट्स 2-3 आहेत महत्वाचे, जे परांजपे स्कूलकडे एक जाणारा रस्ता आहे किंवा वनाच्या इथून एक डावीकडे होऊन आपण आतमध्ये कनेक्टिंग तो महात्मामध्ये जाणारा रस्ता आहे. असे जे रस्ते आहेत ते तिथून जर का आपल्याला ते स्मॉलर साईज रिटेल काढतात ऍज अ पॉलिसी, आणि तिथे पण तिथे फुटपाथची गरज कमी असते. जिथे तुम्ही आर्टेरियल रोड करता तिथे फुटपाथ हा लहान असला तरी चालतो, असायलाच लागतो, पण लहान असला तरी चालतो. पण जिथे सेकंडरी लेवलचे रोड्स आहेत तिथे मात्र प्रायोरिटी टू पीपल, म्हणजे तिथे ऑटोमॅटिकली लोक जातील. तिथे जर का फुटपाथच मोठा असेल, आम्ही ज्याला म्हणतो की फुटपाथ गेटिंग कन्व्हर्टेड इन टू स्पेस विच कॅन बी ऑल्सो युज फॉर अल्फ्रेस्को, काय डायनिंग म्हणा किंवा तिथेच बसून लोक खात आहेत किंवा कॉफी पितायत वगैरे, असं जर का करता आलं तर इट क्रिएट्स अ नाईस ऍटमॉस्फिअर ऑल्सो. असे थोडे पॉलिसी लेवलचे इंटरव्हेन्शन करता येतात. पण आपल्याकडेच्या ह्याच्यामध्ये परत these are easier done in autocratic governance models. Democratic governance models मध्ये especially with the variety of demography that we have, it becomes more challenging. पण आणलं तर करता येऊ शकतं. जसं आम्ही एक गव्हर्नमेंटला प्रपोज खूप केलं होतं की रस्ताची रुंदी ठरलेली असते डीपी रोडची, समजा काय 18 मीटर असेल 24 मीटर असेल, सो डिपेंडिंग ऑन द रोड विड्थ तुम्ही फ्रंट मार्जिन फिक्स करा. फ्रंट मार्जिन फिक्स करायचे, म्हणजे कमी जास्त नाही. आता कसं असतं की बिल्डिंगच्या हाईट प्रमाणे समोरची जी काही मार्जिन असते ती बदलते. हे जे मेन रोड्सवरती अख्ख्या जगात तुम्ही बघितलं तर एका लाईनमध्ये बिल्डिंग असतील तर बिल्डिंग टू बिल्डिंग डिस्टन्स पहिलं फिक्स होतं, मग रस्ते आणि त्याची जी काही क्रॉस सेक्शन आहे त्याचं जे काही डिझाईन आहे ते आपल्याला फिक्स करतात. आता कसं होतं की त्याच रस्त्यावरती काही बिल्डिंग मागे आहेत, काही बिल्डिंग पुढे आहेत, असं जर का होत राहिलं तर तो एक फिलिंग आणि रस्ता आणि म्हणजे रोड आणि स्ट्रीट, सो इट रिमेन्स ओनली अ रोड, इट डझंट बिकम अ स्ट्रीट.
तर स्ट्रीट होण्यासाठी ते आम्ही एक प्रपोजल दिलं होतं. ते असं व्हायला पाहिजे, कधीतरी ते होईल, इन द फ्युचर मे बी होऊ शकतं. आपल्या इथं फर्ग्युसन कॉलेज रोडचा जो आहे तिथं त्यांनी जे रिडिझाईन करून पाथवेज किंवा फुटपाथ मोठे केले, ऑफकोर्स विथ द अझम्पशन की तिथं पेडेस्ट्रियन ट्रॅफिक एकदम स्मूथ आणि चांगला चालेल. देर आर अदर ऑब्स्ट्रक्शन्स, पण इन युअर ओपिनियन फ्रॉम अ डिझाईन पॉइंट ऑफ व्ह्यू फर्ग्युसन कॉलेज रोडचा रोड हा जो आहे तो त्या टाईपचाच असायला पाहिजे का, तिथं फुटपाथ कमी करायला पाहिजे होता? So Ferguson College Road has been designed with a clear priority of pedestrians as the number one priority. And then that design is successful. त्या डिझाईन मध्ये त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही बघितलं तर आपल्याला वाटतं की हा हे बरोबर झालं. बिकॉज आता बरेच वर्ष आपण वैशाली, रुपाली, तिथले सगळे लँडमार्क्स काय म्हणा, पुण्यातलं आयुष्य म्हणजे तिथं तर बऱ्यापैकी जातच आपलं. आणि एकेकाळी टू वे होता तो रस्ता, आता पण पार्टली कधीतरी असतो रात्री, पण नंतर तो वन वे झाला. बरोबर. कारण का इट वॉज ऑलवेज डिझाईन फॉर प्रायोरिटायझिंग व्हेकल्स, ह्यूज व्हॉल्यूम. बट स्लोली जेव्हा ते फुटपाथ वाढवले, ते सगळे स्मार्ट सिटी खाली झालं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं इंटरव्हेन्शन जेव्हा झालं आणि ऍक्च्युअली तिथे लोकांना चालता यायला लागलं, त्या ठिकाणी बसता यायला लागलं, म्हटलं आता तुम्ही बघितलं तर क्लिअरली गाडीतून बसताना जाणाऱ्या लोकांना त्रास होतो, पण चालणाऱ्यांना अजिबात त्रास होत नाही. बरोबर. आणि ते तिथे चालायला येतात आणि ते तिकडे त्यांच्या मित्रांबरोबर वेळ घालवायला येतात आणि तिथे हँगआउट करायला येतात नवीन यंगस्टर्सच्या भाषेत. तर इट इज अ सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आय थिंक. असं आता खरं एमजी रोड करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल, पार्किंग काढून टोटली किंवा खूप कमी पार्किंग करून टोटली पेडेस्ट्रियनाइज करायचं. So would you say people should be encouraged to use public transport for if you want to come to such kind of roads? जिथं pedestrian traffic हा primary design intent आहे. Very much. त्याच्या अगोदर मंदारजी एक प्रश्न मी जरूर घ्यायला इच्छा आहे माझी. हॅसल फ्री वरनच येतो, म्हणजे कॅरी फॉरवर्ड उपप्रश्न. हॅसल कधी तयार होतो? जेव्हा मला घरातनं निघून नियरेस्ट ट्रान्सपोर्टचा स्टॉप असो किंवा स्टेशन गाठायला मला वेदना होतात, यातना होतात. आता कुठच्या प्रकारच्या? लोकांची अपेक्षा असते की मी घरातनं बाहेर पडलो की लगेच मला रिक्षा मिळाली पाहिजे किंवा टॅक्सी मिळालं पाहिजे. ते काही रूपाने आलेलं पण आहे. ओला, उबर जेव्हापासून ऍप आले तेव्हापासून ते आपल्या तो एक ज्याला फर्स्ट माइल किंवा लास्ट माइल कनेक्टिव्हिटीच्या अँगलने म्हणू तर दॅट हॅसल इज गॉन. तुम्ही घरातनं बुक करा, तो आला की तुम्ही खाली जाऊन उभे राहता. मग त्याचे दिल मागे मोर. आता एक हॅसल सुटला की आता मला पुढे रस्ताही चांगला पाहिजे. आता कमिंग बॅक टू युअर व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन, आर्टिरियल रोडला जर का तुम्ही ट्रान्सपोर्ट अँड बिझनेस दोन्ही मॉडेल मर्ज केले तर त्याची लागली वाट. म्हणजे त्याच मेन आर्टिरियल रोडवरती तुम्ही भले मोठे शोरूम्स, भले मोठे मॉल्स, भले मोठे इटिंग आउट्स बनवले तर नॅचरली लोक तिथेच येणार. आता वैशालीचं उदाहरण दिला, आज सुद्धा किती वर्ष झाली मला माहित नाही, 30 वर्ष झाली असतील वैशालीला, 50. पण आज सुद्धा वेटिंग टाइम तिकडे तासभर आहे. बरं, वेट करायचं कुठे मी? मग माझ्या गाडीत मी येणार. अच्छा, मी कुठेतरी बाहेर राहतोय 15 किलोमीटर लांब, पण काही घरचे म्हणाले नाही वैशालीतच खायला जायचंय. म्हटलं चला बाबा. मग तिथे जाऊन आपण आधी बुकिंग त्यांनी फोनवर बंद केलंय, पूर्वी घ्यायचे ते बिचारे. आता तासभर थांबायचं, मी थांबू कुठे? तर कुठेतरी मला गाडीला हॉल्टिंग झोन पाहिजे, नाही तर मग मला कुठेतरी गाडी पार्किंगला टाकायची, मग तासभर उगीचचा टाइमपास करायचा. तर हा तर एक चला साईड विषय झाला. पण रोजचा जो कम्युट आहे ज्याला फर्स्ट माइल अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी, त्याच्यासाठी PMPL जी अजून एक आपली मोठी संस्था आहे अलॉंग विथ पुणे मेट्रो, तर त्यांनी जे फीडर बस सिस्टीम जी चालू केली, जी आपण इलेक्शन कॅम्पेनच्या वेळेलाही लोकांचे अभिप्राय घेतले, काही लोकांना आवडले, काही लोक म्हणतात अजूनही कमी पडतायत, ती तुम्ही वाढवा. तर त्या दृष्टीने ऍज अ आर्किटेक्ट अँड अर्बन प्लॅनर तुमचे व्ह्यूज, त्याच्याशी रिलेटेड पॉलिसी आली होती का, की हे नी जर्क पॉलिसी आणली आणि केवळ इम्प्लिमेंट केली? आणि एक त्याच्याशीच रिलेटेड की एखादा हेवीली ट्रॅफिक रोड आहे तिथं सिम्पली ऍडिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे मे बी तिथल्या याच्यावरती 10 बसेस जात असतील, 25 केल्या, डज दॅट मेक अ बिग डिफरन्स? PMPMLचा तो विषय काढला. आम्ही PMPMLचे बरेच वर्ष कन्सल्टंट, माझे वडील पण होते, आता आम्ही पण करतोय. वर्ल्ड वाईड ना लोकल बस ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये अगदी बेसिक फंडामेंटल 2 तत्व, की रूट्स कमी ठेवले
आणि त्या रूट्सवरती बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवली तर ते मॉडेल सक्सेसफुल होतं. बरोबर. आपल्याकडे बरोबर उलट आहे की प्रचंड प्रमाणात रूट्स आहेत आणि ह्याच्याच नादात की सगळी शेवटपर्यंत ती पोचली पाहिजे आणि त्याच्यामधली फ्रिक्वेन्सी कमी. बरोबर. त्यामुळे त्याच्यावरची डिपेंडेबिलिटी आणि रिलायबिलिटी ऑटोमॅटिकली कमी झाल्यामुळे लोक ती एवढी वापरत नाहीत किंवा वापरण्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला राहत नाही. बरं, त्याच्यामध्ये एक दुसरं पण प्रॉब्लेम तयार होतो की रूट्स जास्त आहेत आणि फ्रिक्वेन्सी पण पाहिजे जास्त म्हटल्यावर नंबर ऑफ बसेस त्या पण खूप वाढवायला लागतात, विच क्रिएट फर्दर ऑब्स्ट्रक्शन ऑन द ऍक्च्युअल अवेलेबल कॅरेज वे ऑन द स्ट्रीट. तर कुठेतरी त्याचं एक रॅशनलायझेशन जरी का अगदी सिम्पली केलं आणि करून बघितलं की फ्रिक्वेन्सी वाढवायची पण रूट्स कमी करायचे तर इट विल बिकम अ स्लाइटली मोर सक्सेसफुल मॉडेल. दुसरं तुम्ही जो प्रश्न विचारला की आता तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं का, तर हो जायचं. थोडं आता मेट्रो जसं वापरतील लोक जास्त तसं चालण्याकडे पण ओढ येईल लोकांचं आणि फार काही लांब कुठे जाऊन बघायची गरज नाही. मुंबईमध्ये स्वातंत्र्याच्या आधीपासून लोक वापरतायत, लोकल पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतायत, चालतायत. मुंबईमध्ये जिथे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे तिथे चालू शकतात, तर पुण्यामध्ये चालायला काहीच इश्यू. चालण्याची चांगली सोय पाहिजे, हा बरोबर आहे विषय. तर ते थोडं काही गोष्टी असतात आम्ही जसं सस्टेनेबिलिटीमध्ये म्हणतो की तुम्ही ह्या जनरेशनला आपल्याला जरी का सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता नाही आला किंवा आपल्याला तो त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळं होत असताना आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये थोडे त्रास जरी का सोसायला लागले तरी आपल्या मुलांना नाही सोसायला लागले. तर आता आम्हाला काही प्रमाणात ते ऑलरेडी दिसतं की आमची म्हणजे माझा मुलगा अगदी कल्याणीनगर स्टेशनवरनं माझ्या आईकडे पौड फाटा तो आम्ही किती म्हटलं तरी की गाडीतून जातोस का किंवा रिक्षाने जातोस का तरी तो प्रिफर करतो मेट्रोनेच जायचं. कधी कधी तो सायकल पण घेऊन जातो त्याची. सो आता तो 11वीत आहे, त्याला त्याची का ओढ झाली तयार, तर त्याला ते सेफ वाटतं, त्याला ते चांगलं वाटतं, त्याला ते हेडफोन्स लावून त्याच्यात बसतायत जे अदरवाईज त्याला नाही करता येणार असं. सो आणि जरी का त्याला थोडं लास्ट माइल कनेक्टिव्हिटी नसली तरी सुद्धा ही इज हॅपियर इन दॅट. तर ते हळूहळू तो माइंडसेट चेंज होईल. आणि तिसरी गोष्ट की अशी कुठे ना कुठेतरी आपल्याला मल्टी स्टोरी पार्किंग हे करायला लागेल आणि काही बऱ्यापैकी प्रमाणात करायला लागेल. जे आत्ता ज्या प्रमाणात आपल्याकडे आहे, नाही असं नाही आहे, पण अजून सुद्धा करायला लागेल. कारण हे ऑन स्ट्रीट किंवा आपण रस्त्यावरचं जे पार्किंग हा विषय आहे ना तो खूप मोठा विषय आहे, तो प्रॉब्लेमॅटिकच विषय आहे. आणि जेवढं हे पार्किंगची अवेलेबिलिटी, इझी पार्किंगची अवेलेबिलिटी असेल ना, तुम्ही मेट्रो करा, नाहीतर इलेक्ट्रिक बसेस करा, नाहीतर ट्रॅम्स करा, रस्त्यावरती गाडी लावता येण्याची शक्यता आहे हे माहिती असेल तर स्वतःची गाडी वापरणं हे लोकांना चालतं किंवा हवं पण असतं. इट्स अ डिफरंट साईन. म्हणजे इट इज नॉट जस्ट युझिंग द कार टू गो फ्रॉम ए टू बी ऑर द टू व्हीलर लाईक यू सेड, सगळ्यांना ते टांग मारून जायचं, बट इट इज दॅट पर्सनल फ्रीडम ऑल्सो. की मी आज मला वाटलं की नाही इकडे जायचं होतं, ठरलं होतं, पण मला इकडे वळवायची वाटते आणि इकडे जावंसं वाटतं, तर मला ते करता येतं जे मला मेट्रो सिस्टीम मध्ये किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये नाही करता येत. पण क्रिटिकॅलिटी इज अवेलेबिलिटी ऑफ पार्किंग. त्याचं एक छान उदाहरण तुम्हाला सांगतो, थोडं पुण्याशीच रिलेटेड आहे पण कोथरूडची नाही. हिंजवडीमध्ये त्या वाकडच्या फ्लायओव्हर वरून एंट्री व्हायला आणि मग आतमध्ये पोहोचायला फेज 1 आणि फेज 2 मध्ये प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जॅम्स व्हायचे. अँड ऍट दॅट टाइम अबाउट 60,000 व्हेकल्स वर एंटरिंग थ्रू दॅट फनल इन टू हिंजवडी. दॅट वॉज ते एकच होतं ना, एंट्री पॉईंट एकच होता. MIDCच आहे सगळं, राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज 1 फेज 2 फेज 3. MIDCने ठरवलं आता रस्ता रुंद करू. आणि रस्ता रुंद केला, थोडे 6 महिने त्रास झाला रस्ता रुंद करत असताना, आणि मग त्याच्यानंतर सगळा प्रॉब्लेम गेला. इतका प्रॉब्लेम तो गेला की हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन ना बस सिस्टीम चालवायचे, बरोबर, तर त्यांनी ती बस सिस्टीम बंद केली. कारण का बसवरती कोणी येईना, कारण का आता 60,000च्या ऐवजी 90,000 गाड्या यायला लागल्या. त्या काय यायला लागल्या, त्याचं हे कारण नव्हतं की तो रस्ता रुंद झाला. 90,000 गाड्यांचं पार्किंग हिंजवडीमध्ये अवेलेबल होतं. कारण का त्या 30,000 गाड्या एका दिवसात तर काही नवीन तयार झाल्या नाहीत. आता रस्ता रुंद झाला त्यामुळे ते सोयीस्कर पण झालं, पण पार्किंग पण तयार झालं, होतच तिथं तेव्हा. इट इज ऑल रिलेटेड विथ पार्किंग. तुम्ही जिकडे जाता तिकडे जर का पार्किंग मिळणार हे तुम्हाला माहिती असेल तर आता तर काही खूप सोयी आहेत. तुम्ही ट्रॅफिक जॅम मध्ये बसला असेल तर युट्यूब बघू शकता, इंस्टाग्राम बघू शकता. पूर्वी ते नव्हतं, त्यामुळे थोडं त्रास व्हायचा आपल्याला. एसी तर असतोच गाडी. तर याच्याशीच रिलेटेड 2 प्रश्न आहेत जो की तुमचाही चांगला त्याच्यामध्ये अभ्यास आहे. स्मार्ट सिटी रिलेटेड एक होता ज्याचे 2 आपले घटक होते. वन वॉज इन सिटू डेव्हलपमेंट
म्हणजे आहे त्या शहरामध्येच थोडेसे चेंजेस करून तुम्ही तिला स्मार्ट बनवा. आय एम युझिंग दॅट वर्ड स्मार्ट. दुसरा होता एरिया बेस्ड डेव्हलपमेंट, जो की आउटसाइड द कंजेस्टेड सिटी लिमिट्स होता. आता होतं काय, इन सिटू डेव्हलपमेंट फॉर ऑल गुड बॅड अगली रिझन्स तेवढा सक्सेसफुल नाहीये, आणि त्याला प्रमुख कारण आहे. आता मंदारजी तुमच्या परमिशनने वादाचा विषय मी घेतोय. रिडेव्हलपमेंट करताना जुनी बिल्डिंग ग्राउंड+2 होती, तिला तुम्ही सडनली 15 माळ्याची केली. तुम्ही नंबर ऑफ फ्लॅट्स वाढवले, प्रत्येक फ्लॅटची किंमत 1.5 ते 2 कोटी ऍव्हरेज सांगतोय मी कोथरूडमध्ये. आता तो फ्लॅट घेणारी जी कोण व्यक्ती आहे, तो किमान 2 गाड्या घ्यायची त्याची ताकद असणार आहे. तर तेवढ्या गाड्या तुम्ही ऍड ऑन करताय, रस्ता तेवढाच आहे तुमचा जो स्ट्रीट रोड आहे. तर ते जेव्हा रिडेव्हलपमेंट प्लान्स अप्रूव्ह करतात त्यावेळेला, म्हणजे कारण आमचा तेवढा अभ्यास नाही इन्फ्राला असल्यामुळे, की पीएमसी असो किंवा पीसीएमसी असो, ते बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह करताना कॅप्टिव्ह पार्किंग स्पेस क्रिएट करायला मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे की ते तुमच्या स्वेच्छेने आहे, आणि मग लोकांना कुठे काय गोंधळ घालायचा तो घालू दे रस्त्यावर. कारण गाड्या तुम्ही रस्त्यावर येणार, 2 कोटीचा फ्लॅट घेतलेला तो सायकलमधनं थोडीच जाणार आहे मनुष्य. तर तुमचे व्ह्यूज याच्यावरती. हा थोडा इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड नाहीये, पण ज्वलंत विषय असल्यामुळे आणि म्हणजे माझे वडील आर्किटेक्ट आहेत, पण त्यांच्याशी पण बोलताना आमच्या दोघांमध्ये हाच विषय मोस्टली येतो. ओके. सगळ्यांच्याच डोक्यात असलेला आहे. सो नियमांमध्ये क्लिअरली पार्किंगची प्रोव्हिजन करणं हे आहे. त्या नियमांना उल्लंघून काही प्रोजेक्ट करता येत नाही, त्यामुळे ते पार्किंगची प्रोव्हिजन केलीच जाते. तो एक विषय असतो. प्लस रिडेव्हलपमेंटचा बेसिक कॉन्सेप्ट असा आहे की कुठल्याही रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये एक्झिस्टिंग जे कोणी राहणारे लोक होते ते सोडून काही नवीन मेंबर येतात, आणि ते नवीन मेंबर खरं तर घरं घेतात. आणि ते नवीन मेंबर जे घरं घेणार आहेत त्यांनी ती घरं घ्यावी, त्याच्यासाठी तो प्रॉडक्ट किंवा ती जी काही घरं आहेत त्याच्यासाठीच्या सुखसुविधा आजच्या परीने आणि आजच्या सिस्टीमने आणि आजच्या स्टँडर्डने द्यायलाच लागतील. बरोबर. त्याशिवाय कोणी घेणार नाही. 1.5-2 कोटी स्मॉल काय फिगर नाही. मग ते त्यांना तर 2 पार्किंग लागणार असतील, 3 बेडरूमच्या घराला किंवा 4 बेडरूमच्या घराला तर द्यायला लागतील, ते देतोच आपण. आणि तशीच रिडेव्हलपमेंट होणार. आणि ते तुम्ही म्हणताय तसं अगदी बरोबर आहे की कंजेशन होणार, कारण का त्या सगळ्या गाड्या काही एकदम येत नाही, त्याला काहीतरी डिलेड अल्गोरिदम वगैरे आहेत, पण ते कधी ना कधी ते हा कंजेशनचा विषय होणारच. किंवा लेट्स से प्रेशर ऑन द सिस्टम विच इज अन एक्झिस्टिंग सिस्टम विथ इट्स ओन लिमिटेशन हे येणारच आहे. और इट विल मे बी सरपास इव्हन द कॅपॅसिटी ऑफ द सिस्टम. आता कॅपॅसिटी हा जो विषय आहे ना, तो खरं तर त्याच्यामध्ये खूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स आहेत. कॅरिंग कॅपॅसिटी नावाची खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, पण इट इज रिलेटेड विथ द रिसोर्सेस ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन. आपण त्याच्या खूप पुढे गेलोय. आम्ही जेव्हा अर्बॅनिझमचा विचार करतो, अख्ख्या जगातला जो डिस्कोर्स आहे, इट इज ऑलवेज अबाउट हायपर डेन्सिटी. आणि आता हा परत एक विषय एस्पेशली कोथरूडमध्ये किंवा पुणेकरांमध्ये त्यांना न आवडणारा विषय, व्हाय शुड वी हॅव हायपर डेन्सिटी. बट हायपर डेन्सिटी हेच फ्युचर आहे. बिकॉज जेवढे आपण सिटीज स्प्रॉल, म्हणजे अमेरिकन जे सिटीजचं मॉडेल होतं, एका ठिकाणी डाऊनटाऊन आणि देन सगळेजण राहायचे, त्याला सबर्ब्स, तो स्प्रॉलच होता. आणि ते सिटीज अशा वाढत गेल्या. ते आता ऑलमोस्ट नॉन परफॉर्मिंग मॉडेल असं समजलं जातं. कारण का आता व्हर्टिकल अर्बॅनिझम आणि जास्तीत जास्त डेन्सिटी, आम्ही त्याला टेनेमेंट्स पर हेक्टर म्हणतो, किंवा काही स्क्वेअर फूट किंवा स्क्वेअर मीटर पर एकर किंवा पर हेक्टर म्हणतो, असं जे हे नंबर्स वाढत चालले, विच मीन्स वी आर गोइंग व्हर्टिकल. आणि ते आपल्याला ते केलं तर मग ह्या सगळ्या बाकीच्या ज्या सिस्टीम्स आहेत, मेट्रो असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट, MRTS असेल, बसेस असतील, त्याची सगळ्याची रायडरशिप आणि त्याची खरं तर इफेक्टिव्हनेस अँड एफिशियन्सी विल इन्क्रीज इव्हन फर्दर. प्लस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर सप्लाय ऑफ रिसोर्सेस अँड अगेन वेस्ट ऑल्सो. जेव्हा कधी वेस्ट जनरेट होईल, ती वेस्ट एक्स्ट्रॅक्ट करून ट्रीट करणं, त्याच्यासाठी सुद्धा जितकी फुटप्रिंट जॉग्राफिकली कमी असेल तेवढं चांगलं. सो रिडेव्हलपमेंट करणं आणि होणं, ऍक्च्युली आपण किती चर्चा केली तर आपल्या हातात नाही, पण होणं चांगलं आहे. एका ठिकाणी समजा पूर्वी 1000 लोक राहत असतील तर आता तिथं 5000 लोक राहायला आली, तर प्रायमा फेसी आपल्याला ते आवडणार नाही, पण ते करणं सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने, शहराच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. कारण जितकं डिस्ट्रीब्युटेड इन्फ्रास्ट्रक्चर होतं तितकं त्याचं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि ऑपरेटिंग एक्सपेंडिचर हे दोन्ही वाढतात. सो हे चांगली गोष्ट आहे.
आपल्याला परत तो विषय माइंडसेटचाच आहे की मेट्रोवरती आपण 14-15 वर्ष नको नको म्हणत होतो आणि आता म्हणतो की अजून 3 लाईन कधी होणार. तसंच मे बी कधी ना कधी तरी ही रिडेव्हलपमेंट होईल. परत रिडेव्हलपमेंट नवीन पण नाहीये, कारण का आता आम्ही म्हणजे आता 51 वर्ष झाली मागच्या वर्षी, त्यामुळे 70च्या दशकामध्ये केलेल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट आमच्याच प्रोजेक्ट मध्ये काही असं 2000च्या डिकेडमध्ये झालं. आणि सो ऑलरेडी एक म्हणून आपण काय एक टर्न अराउंड ऑफ रिडेव्हलपमेंट वी हॅव सीन. दिस इज द सेकंड टर्न अराउंड ऑफ डेव्हलपमेंट. आत्ताचा जर रिडेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा जर का आता आर्किटेक्ट म्हणून मी याच्यामध्ये खरं विषय घेणं चुकीचं आहे, पण 2020 मध्ये जे काही युनिफाईड डीसी रूल आले ना, त्याच्यामध्ये अँसिलरी FSI हा खूप मुबलक प्रमाणात आला. आणि त्यामुळे एकदम रिडेव्हलपमेंटला जी चालना मिळाली ती खूप त्याच्यामुळे मिळाली खरं की जी गणितं होती आधीच्या अवेलेबल FSIच्या बेसिसवरती, त्याच्यामध्ये हे एकदम 60% 80% जी वाढ झाली, त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटला चालना खूप आली. त्यामुळे मोठे प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली एकदम खूप फिजिबल व्हायला लागले. आणि ते एका दृष्टीने चांगलंच आहे, पण काय असं तुम्ही विचाराल मला अगदी स्पष्ट, तर माझा त्या अँसिलरी FSI एवढा मोठ्या प्रमाणात द्यायला काही एवढा सपोर्ट नाही. मंदारजींचा एक पॉलिसीचं डिस्कशन आपण तो एक वेगळा पार्टच राहणार आहे. पण कमिंग टू रिडेव्हलपमेंट अँड हायपर डेन्सिटी पॉइंट, आय थिंक वी कम बॅक टू द सेम सिच्युएशन इन दॅट केस की पार्किंगची सोय होईल, पण शेवटी रस्त्याची विड्थ एका लिमिटेशनच्या पलीकडे जाऊ नाही शकत. सो पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड पेडेस्ट्रियन हॅसल फ्री मुव्हिंग अराउंड हे होणं आवश्यक आहे. अनफॉर्च्युनेटली काय झालं, आपल्याकडे पेडेस्ट्रियन म्हणजे फुटपाथ म्हणजे आपल्या इथलं एक स्टँडर्ड जो इमेज जी दिसते की पेव्हिंग ब्लॉक्स बदलले की नवीन फुटपाथ झाला, वेदर इट इज ऍक्च्युअली ऍडिंग टू द व्हॅल्यू दॅट अ फुटपाथ प्रोव्हाइड्स, तसं होत नाही ते. सो चांगलं पेडेस्ट्रियन ट्रॅफिक किंवा हॅसल फ्री करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे व्हॉट एव्हर आता जी काही पॉलिसी त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय आहे, मे बी इम्प्लिमेंटेशन अजून तसं होत नसेल. अगदी खूप अवघड खरंच नाहीये. म्हणजे जंगलीमार्ग रोडवरती किंवा औंधमध्ये आणि ITI रोडच्या इथं जे काही केलं गेलं तसं सक्सेसफुल मॉडेल आहे. त्याच्यासाठी एका साईडला तरी थोडंसं रिटेल पाहिजे, त्याच्याने तिथे लोक खरं तर येतात. फर्ग्युसन कॉलेज रोडवर पण जे केलंय ते मला असं वाटतं की पेडेस्ट्रियन प्रायोरिटायझेशनच्या दृष्टीने खूप चांगला एक्सपेरिमेंट आहे, सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आहे. आणि तेच सगळीकडे करावं. त्याच्या अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स आहेत. खूप कमी शहर आहेत बरं का, बाय द वे. परत एक सकारात्मक गोष्ट जी पुणे शहराची आहे की खूप कमी शहर आहेत भारतात सुद्धा आणि अक्रॉस द वर्ल्ड ऑल्सो, ज्यांच्या अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या गाईडलाईन्स आहेत. आणि आपल्याकडे आहेत, बरेच वर्ष आहेत, त्याच्याप्रमाणे ऍक्च्युअली डिझाईन्स होतात, त्याच्याप्रमाणे एक्झिक्युशन काही प्रमाणात होतं. मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे का? हो, व्हायला पाहिजे. अजून जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे, होईल सुद्धा. अँड टू द अर्लियर पॉइंट, पार्किंग. तर आपल्या इथे पार्किंगची व्यवस्था जर करायची झाली, मल्टी लेवल पार्किंग, काही काही ठिकाणी आपण बघतो, एस्पेशली पेठांमध्ये तर आता त्याच्याशिवाय ऑप्शनच नसतो असं झालेलं आहे. मे बी जंगली महाराज रोड आणि या एरियामध्ये आता 1-2 आलेले आहेत. आय डोंट थिंक कोथरूडमध्ये अजून तरी काही मला दिसलेलं नाही. पार्किंग कुठे करता येईल? डू वी हॅव सफिशियंट अम्युनिटी स्पेसेस विच कॅन केटर टू सच काइंड ऑफ रिक्वायरमेंट? आताची काय डेव्हलपेबल लँड भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. त्याचं क्लासिफिकेशन इन टर्म्स ऑफ रिझर्वेशन आहे का, अम्युनिटी स्पेस आहे का, खरंच वापरता येईल का वगैरे, ते नेक्स्ट लेव्हलची चर्चा आहे. लँड तरी अवेलेबल. सो जर का करायचं ठरवलं तर करता येणार आहे का? करता येणार. दुसरं, काही प्रमाणात अंडरग्राऊंड कार पार्किंग किंवा पार्किंग सुद्धा करायला खरं तर काही हरकत नाही. महाग पडेल एवढाच विषय, पण शहरीकरणामध्ये काही गोष्टी महाग पडतात म्हणजे करायला पाहिजे. पेठांमधला सुद्धा विषय जो आहे की मगाशी विकासजींनी पण एक खूप चांगला विषय घेतला की इन सिटू. ऍक्च्युअली इन सिटू अर्बन रिजनरेशन किंवा अर्बन ट्रान्सफॉर्मेशन इज अगेन अ व्हेरी रेझिलियंट थिंग. रेझिलियंट मी का म्हणतो त्याला? कारण का त्याला लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी असते. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये ती गोष्ट तिथून हलवून दुसरीकडे नेऊन असं वाटेल की इथं ज्या गोष्टी व्हायच्या त्या इथं होतील, तर तसं असे झालेले एक्झाम्पल्स खूप कमी आहेत. बरोबर. ऍक्च्युली स्लम रिहॅबिलिटेशनचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये खरं तर इन सिटू स्लम रिडेव्हलपमेंट जिथं जिथं झाली ती खूप सक्सेसफुली झाली. का? कारण का
इट इज नॉट अबाउट द स्लम, इट इज अबाउट द पीपल. तिथे राहणारे लोक आणि त्यांचं लाईव्हलीहूड. व्हाय डू दे लाईक टू लिव्ह इन अ स्लम? नोबडी वुड लाईक टू लिव्ह. तिथे काहीतरी लाईव्हलीहूड आहे ना त्यांचं. सो ते तुम्ही अप्रूव्ह नाही करू शकत. सो छोटे बिझनेसेस असतील, छोटे रिटेल युनिट्स असतील, काहीतरी असेल तिथे, ज्याच्यामुळे ते तिथंच त्यांना ते हवं असतं, त्यांची राहणीमान असतं, ते तुम्ही कम्प्लिटली. सो इन सिटू अर्बन रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा रिजनरेशन, ट्रान्सफॉर्मेशन इज हा विषय पण अगेन खूप कॉन्फरन्सेसला आम्ही स्टडी केला जातो. अख्ख्या जगभरात त्याची सक्सेसफुल झालेल्याची उदाहरणं खूप आहेत. भारतासाठी आणि भारतीय सिटीजमध्ये हे खूप रेझिलियंट मॉडेल आणि काय म्हणू आपण त्याला लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने हे पाहिजे आणि करायला हवं. परत जसं आपण म्हणतो की अर्बनायझेशन आणि एस्पेशली जिथं आता आपण मोर दॅन 5 बिलियन पॉप्युलेशन म्हणजे 50 लाखापेक्षा जास्त आणि क्लोजर टू 500 स्क्वेअर किलोमीटर्स ची सिटी. आता म्हणजे जनरल अख्खं सिंगापूर म्हणून अख्खं देश हा 755 स्क्वेअर किलोमीटर, 750 स्क्वेअर किलोमीटर. व्हेरॅज फक्त पीएमआरडीए जर का तुम्ही बघितलं तर 5400 स्क्वेअर किलोमीटर. आणि त्याच्यामध्ये आपले पीएमसी म्हणा, पीसीएमसी असं सगळं बघितलं तरी सुद्धा 400-500 स्क्वेअर किलोमीटर. हे जर का बघायला गेलं तर देर कॅनॉट बी वन सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. इट हॅज टू बी मल्टिपल सोल्युशन. इट हॅज टू बी लोकल आणि लोकली रेलेव्हंट सोल्युशन्स, ज्याच्यामुळे लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी, लॉंग टर्म रेझिलियन्स. ऍक्च्युली खरं वेगळा टॉपिक आहे, पण अगेन असं धार्मिक कुठली गोष्ट नाही, पण ऍज अ सोसायटी विथ मल्टी कल्चरल ऍस्पेक्ट्स, मल्टी रिलिजियस ऍस्पेक्ट्स, आय थिंक आपण एक सोसायटी म्हटलो तर ऑलरेडी देर इज अ लॉट ऑफ टॉलरन्स, लॉट ऑफ रेझिलियन्स, लॉट ऑफ कल्चरल लेट्स से इंटरडिपेंडन्सीज ऑल्सो. आणि त्याच्यासाठी तर हे असं मल्टी सोल्युशन रेझिलियंट मॉडेल्स ऑफ इन सिटू डेव्हलपमेंट अँड रिडेव्हलपमेंट आर व्हेरी गुड सोल्युशन आणि चालू असतात, करत असतात. ऍक्च्युली खरं खूप छान क्लस्टर डेव्हलपमेंटची पॉलिसी होती. सक्सेसफुल प्रोजेक्ट कमी आहे. आम्ही जो एक एरिया जो हे केला होता, तर मंदारजी वेळ कमी आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट हा टॉपिक आपण इथे सुरुवात करू आणि पुढच्या पॉडकास्टला घेऊ. कारण हॅपी कॉलनी जो एरिया आपण बघितला कोथरूडचा, तो खूप सेन्सिटिव्ह जीवाभावाचाही आहे. काही लोक तिथे बिचारे वाट पाहतायत की त्यांचं रिडेव्हलपमेंट व्हावं. क्लस्टर आलं तर सगळ्यांचं भलं होईल. कारण तिथे मेन जो भेडसावणारा विषय की 6 मीटर रोड आहे तर 9 मीटर होत नाही इन द फर्स्ट प्लेस. क्लस्टर गेला तर 9चा कदाचित 15 मीटर होईल. मग बिल्डिंग वर जरी गेली, आणि माझा जो विषय आहे की मग तुम्ही 20 मजले बांधा आणि मग लोकांना 15 मीटर रोड पण द्या, मग त्यांच्या गाड्या पण घेऊन येतील. तो असा विषय आपण घेऊन मला वाटतं पुढच्या पॉडकास्टला आपण जरूर भेटूया. कारण इन्फ्रा हा विषय एवढा ह्यूज आहे की त्याला कुठेतरी आपल्याला सीमा आणि आळा घालावी लागेल. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण जसं घेऊ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये पीएमपीएल आहे, फीडर बस आहे. इनफॅक्ट मागे आपण एकदा मंदारजी हर्डीकर साहेबांना भेटलो होतो आणि तेव्हा ते स्वतःही म्हणाले होते की दे हॅव स्टार्टेड ऑन लास्ट माइल कनेक्टिव्हिटी. हे काही ऑटो सोल्युशन, ऑटो रिक्षावाल्यांबरोबर त्यांनी टायअप केलंय. सिंगल स्मार्ट कार्ड आहे. एका स्मार्ट कार्ड तुम्ही घेतला, ऑटोलाही स्वाईप करा, मेट्रोलाही स्वाईप करा, पीएमपीएललाही स्वाईप करा आणि हॅसल फ्री ट्रान्सपोर्ट होऊ शकेल. विषय अनेक आहेत. मंदारजी तुम्ही एक समापन करा. एकच फक्त बिफोर आय डू द कन्क्लुडिंग रिमार्क्स, एक विषय आता पीएमसीचं बजेट आम्ही आता जस्ट बघत होतो आणि मध्ये चंद्रकांत दादांनी पण तो एक इनिशिएटिव्ह म्हणून हाती घेतलेला आहे की पुण्यामध्ये बऱ्याचशा मिसिंग लिंक्स आहेत रोड टू रोड कनेक्टिव्हिटीची. आणि त्यातला आय थिंक देर आर सम जे काही लिंक्स आहेत त्यातला मेजॉरिटी पार्ट हा ऑलमोस्ट 10 मिसिंग लिंक्स इन कोथरूड असं आहे. सो त्याच्यावरती काही इफ यू हॅव अन स्पेसिफिक कॉमेंट्स फ्रॉम अ प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, कोथरूड मधले कुठले स्पॉट्स असे आयडेंटिफाय झालेले आहेत. अदरवाईज आम्ही ऍज अ सेल पण त्याच्यावरती ऍडिशनल काम करू शकतो, ऑफकोर्स विथ युअर हेल्प. कंपल्सरी ऍक्विजिशन करून लवकरात लवकर तिथे मिसिंग लिंक्स काय मिसिंग राहणार नाही हे बघायलाच पाहिजे. आय थिंक इतके वर्षानुवर्ष आहेत आणि अगदी मेन तर अगदी आपल्या त्या आयडियल कॉलनीचं जे मेट्रो स्टेशन आहे, कृष्णा जनरल हॉस्पिटलच्या समोरचीच ती सगळ्यात महत्वाची मला वाटतं नेहमी की असं डेमॉन्स्ट्रेबल मिसिंग लिंक आहे. तो एकच प्लॉट असा मध्ये येतो आणि तिथं रुंदी कमी होते. बरोबर. पुण्यामध्ये तुम्ही पिंपरी चिंचवड मधनं पुण्यात कुठूनही एंट्री करा, हॅरिस ब्रिज असेल किंवा औंध असेल किंवा वाकड असेल, कुठूनही तुम्ही पुण्यात एंट्री केली की पुण्यातल्या रस्त्यांमध्ये मिसिंग लिंक समोरच येते. सो ते
करायलाच पाहिजे. प्रायोरिटी बेसिसवरती ते कंपल्सरी ऍक्विजिशन करून सॉर्ट आउट करा आणि लवकरात लवकर करा. कोथरूड 2030 साठी sort of addressing this issue will help elevate the traffic situation in a big way. Of course, as Vikas said, की विषय बरेच आहेत, पण आपल्याला वेळेअभावी वेगवेगळ्या पॉडकास्ट मध्ये अशा टाईपचे वेगवेगळे एपिसोड्स घ्यावे लागतील. So on this note, I think we'll look forward to your cooperation and help to address quite a few of these issues. Of course, तुमचा गायडन्स पण आपल्याला त्याच्यामध्ये लागेल आणि एक डिझाईन इनपुटनी जो एक मॅक्रो व्ह्यू जो आपल्याला घेता येतो, आय थिंक दॅट हेल्प्स आउट इन सॉर्टिंग आउट स्मॉलर प्रॉब्लेम्स ऑल्सो. फक्त त्या छोट्या प्रॉब्लेमकडे बघण्यापेक्षा एक मॅक्रो व्ह्यू घेऊन जर तो बघितला तर त्याचं सोल्युशन पण लवकर सापडतं. So on this note, I'd like to thank Hrishikesh, very enlightening discussion. आणि मी सगळ्या आपल्या या एपिसोडच्या प्रेक्षकांना पण सांगेन की गोइंग फॉरवर्ड आमचे क्वाईट फ्रिक्वेंट असे एपिसोड वेगवेगळ्या टॉपिकवरचे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, नॉट नेसेसरीली लिमिटेड टू कोथरूड, पण ऑफकोर्स पुण्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आवश्यक आणि युजफुल असे आपण एपिसोड्स करणार आहोत. सो सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.